संचलित प्रेरणा व्यसन मुक्ती केंद्र रोजचे प्रतिबिंब डेली रिफ्लेक्शन आज 16 जुलै. नमस्कार मित्रांनो. नमस्कार सर. SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा व्यसन मुक्ती केंद्राच्या या पवित्र वास्तूत मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा दिवस साधा नाही आहे. आजचा दिवस आहे स्वतःच्या आत डोकावण्याचा. बाहेरच्या जगात आपण खूप खोटे मुखवटे घालून जगलो, पण इथे आपण सत्याचा सामना करत आहोत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. आजचा विषय आहे 16 जुलै लीनतेचे मोल. कुणी म्हटलंय संपलाय तो, कुणी म्हटलंय हारलाय तो, पण त्यांना काय माहीत स्वतःच्याच राखेतून झेप घेणारा फिनिक्स आहे तो. मित्रांनो, इथे बसलेल्या प्रत्येकजण हा फिनिक्स पक्षी आहे, पण राखेतून उठायचं असेल तर आधी स्वतःला शून्य करावं लागतं, आणि यालाच म्हणतात लीनता किंवा नम्रता. आजच्या वाचनात डेली रिफ्लेक्शनची पहिली ओळ काय सांगते? प्रत्येकाच्या बाबतीत दुःख हीच नव्या जीवनाची किंमत होती. विचार करा, तुम्ही इथे या केंद्रात हसत खेळत पेढे वाटत आलात का? नाही. तुम्ही इथे आलात कारण आयुष्यात भयंकर दुःख आलं होतं. शारीरिक वेदना, मानसिक तणाव, तुटलेली नाती, समाजातील अपमान, हे सगळं आपण भोगलं. पण मित्रांनो, हे दुःख आपला शत्रू नव्हता. हे दुःख म्हणजे आपल्या नव्या जीवनाची एंट्री फी, प्रवेश मूल्य होती. मराठीत एक म्हण आहे ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. तसंच हे व्यसनाचं दुःख सोसल्याशिवाय तुम्हाला हे नवं सुंदर आयुष्य मिळालं नसतं. जोपर्यंत आपण रडलो नाही तोपर्यंत आपल्याला हसण्याची किंमत कळली नाही. हिंदीत म्हणतात ना, बिना रोए तो माँ भी बच्चों को दूध नहीं पिलाती. मग हे जग तुम्हाला नवा जन्म कसा देईल? पण या दुःखातून आपल्याला काय मिळालं? यातून आपल्याला सापडला एक पक्का उपचार, आणि तो उपचार म्हणजे लीनता. मित्रांनो, व्यसन करत असताना आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता? दारू किंवा नशा हा प्रॉब्लेम नव्हता. आपला प्रॉब्लेम होता आपला अहंकार. प्याल्यावर आपल्याला वाटायचं, अरे मीच राजा आहे, मला कुणाची गरज नाही, मी सगळं कंट्रोल करू शकतो, आय कॅन हँडल इट. मराठीत म्हणतात ना, गर्वाचे घर खाली. आणि हिंदीत एक खूप सुंदर म्हण आहे, तूफान में कश्तियाँ और घमंड में हस्तियाँ डूब जाती है. जेव्हा आयुष्य खडतर झालं, व्यसनाने आपल्याला जमिनीवर आपटलं, तेव्हा आपण तो अहंकार सोडायला तयार नव्हतो. आजचं वाचन सांगतं, आयुष्यावरील ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांचा त्याग करणे त्रासदायक होते. आपण देवाशी, परिस्थितीशी भांडत होतो. वाळू मुठ्ठी जितकी घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू तितकी ती निसटते. तसंच आपलं आयुष्य आपल्या हातातून निसटत होतं. ही लीनतेची ताकद समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो. एकदा रानात एक भयंकर मोठं वादळ येतं. रानात एक खूप मोठं, जुनं आणि गर्विष्ठ झाड असतं. ते ताठ उभं राहतं आणि म्हणतं, मी कुणासमोरही झुकणार नाही, मी या वादळाला हरवे. त्याच्याच खाली एक छोटंसं गवत असतं. वादळ आल्यावर ते गवत जमिनीवर झोपून जातं, झुकतं, वादळ धडकतं. गर्विष्ठ झाड कितीही ताकदवान असलं तरी ते मुळासकट उखडून पडतं. पण जेव्हा वादळ शांत होतं तेव्हा ते जमिनीवरील झुकलेलं गवत पुन्हा ताठ उभं राहतं. मित्रांनो, व्यसन हे तेच वादळ आहे. आपला अहंकार ते मोठं झाड होतं जे मोडून पडलं. आता आपल्याला ते गवत बनायचं आहे. ही जी झुकण्याची कृती आहे यालाच लीनता म्हणतात. झुकणे म्हणजे हरणे नाही, झुकणे म्हणजे टिकून राहण्याची कला शिकणे. आजचं वाचन पुढे सांगतं, माझी इच्छा व जीवन
जेव्हा मी मला समजलेल्या परमेश्वराच्या हवाली करतो तेव्हा हे आयुष्य तसे स्वीकारून नम्रतेसाठी शक्य आहे. तुम्हाला आता लढायचं नाही आहे, तुम्हाला फक्त शरण जायचं आहे. ज्या क्षणी तुम्ही हात जोडून म्हणता, हे देवा, हे ईश्वरा, मी माझ्या आयुष्यासमोर व्यसनासमोर हारलो आहे, आता तूच माझा मार्गदर्शक हो, त्या क्षणी जादू होते. जेव्हा तुम्ही गाडीचे स्टेअरिंग देवाच्या हातात देता तेव्हा काय होतं? तुमचं भीती, फेर, तुमची अनिश्चितता आणि तुमचा संताप कुठल्या कुठे पळून जातो. कारण आता जबाबदारी तुमची नाही आहे, ती त्यावर बसलेल्या ड्रायव्हरची, ईश्वराची आहे. झुकना कोई कमजोरी नहीं है, ये तो समंदर की गहराई है. जहाँ अहंकार डूब जाता है वहीं से नई जिंदगी की शुरुआत आई है. मित्रांनो, SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा केंद्रात आपण फक्त नशा सोडायला आलो नाही आहे, आपण माणूस बनायला आलो आहोत. आजपासून भूतकाळातील चुकांचा पश्चाताप करत बसू नका. तुमच्या त्या जुन्या कालबाह्य जीवनाचा त्याग करा. आजच्या वाचनानुसार तुम्ही जेव्हा लीनता स्वीकारतात तेव्हा तुम्हाला एक आध्यात्मिक बळ मिळतं आणि याच बळावर तुमच्या मनाच्या, शरीराच्या आणि कुटुंबाच्या सर्व जखमा भरून निघते. ही गॅरंटी आहे रिकव्हरीची. फक्त आजचा दिवस नम्र राहा. आजचा दिवस कोणाशीही वाद आजचा दिवस कोणाशीही वाद घालू नका. आजचा दिवस स्वतःला सांगा, मी शिकत आहे. चेहऱ्यावर एक हसू आणा, छातीत अभिमानाने पण गर्वाने नाही. आणि स्वतःला सांगा, मी हारलो होतो पण आता मी जिंकण्यासाठी तयार आहे. खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस तुमचा आहे, तो सकारात्मकतेने जगा.